हाय, आज फ्लिपकार्ट वरून माझं एक पार्सल आलं. किचन मध्ये इथे कॉर्नरला मी 2 कॉर्नर लावलेले आहेत स्टीलचे, पण या कॉर्नर मध्ये ना भरपूर अशा बरण्या बसत नाहीत. काही बरण्या मी ओट्यावर ठेवलेल्या आहेत आणि काही सामान इथं लावलेल्या कॉर्नर मध्ये ठेवलेलं आहे. छान दिसत नाही, खूप पसारा पसारा दिसते. आणि ओट्यावर ज्या बरण्या ठेवलेल्या आहेत, ओट्टा धुताना त्या बरण्या उचलून घ्याव्या लागतात, तेव्हाच ओट्टा धुतल्या जातो. ओट्यावर मला स्टेनलेस स्टीलची रॅक ठेवायची आहे आणि त्या रॅक मध्ये ठेवायला मी असे फ्लिपकार्ट वरून मस्त असे प्लास्टिकचे कंटेनर मागवलेले आहेत. कंटेनरची क्वालिटी खूप छान आहे, ट्रान्सपरंट आहेत आणि एअरटाईट सुद्धा आहेत. तर तुम्ही यामध्ये काहीही ठेवलं तर ते तुम्हाला दिसेल. एअरटाईट आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू ठेवली, सामान ठेवलं तर ते तसंच्या तसं राहणार. तसं या बरण्यांवर लिहिलेलं आहे की 150 ml ची कॅपॅसिटी आहे. ml मध्ये आणि किलो मध्ये फरक असते. तर किलो मध्ये यामध्ये किती सामान बसते हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी पुढे दाखवणारच आहे. बरण्या छान घासून पुसून स्वच्छ केलेल्या आहेत आणि मस्त असं सामान भरून ठेवते यामध्ये. एका बरणीमध्ये 1 किलो साबुदाणा पूर्ण बसलेला आहे आणि बघू शकता मस्त एअरटाईट आहेत. बघू शकता मस्त दिसतायत. ह्या 8 बरण्यांचा सेट आहे आणि हा पूर्ण सेट मला 460 रुपयाला मिळाला आणि सगळ्या बरण्या एकाच साईजच्या आहेत. बघू शकता मस्त अशा दिसायला पण छान दिसतायत. वट्यावर छान अशी स्टेनलेस स्टीलची रॅक ठेवलेली आहे. अशी 3 लेअर मध्ये आहे, तर भरपूर बरण्या एकाच जागेवर बसणार आहेत. म्हणजे बरण्या वट्यावर ठेवायचं टेन्शन नाही. आणि साफ करायच्या वेळेस पण ही रॅक मी थोडीशी सरकवली तर तिथून मी पूर्ण वट्टा साफसूफ करू शकते, साफसफाई करू शकते. खालच्या दोन्ही कंपार्टमेंट मध्ये बरण्या ठेवलेल्या आहेत. वरच्या मध्ये ठेवल्यात दररोज लागणाऱ्या वस्तू, जसं की तेल, साखर, चहा पावडर, ग्रीन टी ठेवलेली आहे, मिठाचं ठेवलेलं. आणि वर जे कॉर्नर आहे त्यामध्ये ठेवला मी मसाल्याचा डब्बा, जे दररोज लागणारे सामान आहे. दररोज लागणारं सामान अशा पद्धतीने वर ठेवलं तर ते लगेचच घेता येते. किचन मधली रॅक छान सेट झालेली आहे. मला तरी खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. प्लास्टिकचे कंटेनर तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक टाईप करा, लिंक तुमच्या डीएम मध्ये पोहोचून जाईल. या साडीपासून हा सुंदरसा ड्रेस शिवलेला आहे मी. मोठा व्हिडिओ नक्की बघा.